नमस्कार. रिपोर्टरच्या शेतशिवारमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करण्यात येत आहे. PM किसान योजनेचा 20वा हप्ता कधी मिळणार अशी प्रतीक्षा राज्यभरातीलच नव्हे तर देशभरातील शेतकऱ्यांची होती. आता या योजनेची जी रक्कम आहे ती रक्कम 2 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित करण्यात येणार आहे. उत्तर प्रदेश राज्यातील वाराणसी येथे एक कार्यक्रम आयोजित करून या कार्यक्रमातून नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सकाळी 11 वाजता या योजनेचे पैसे संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर पडणार आहेत. आता 19वा हप्ता वितरित झाल्यानंतर हा 20वा हप्ता वितरित करण्यात येणार आहे. या योजनेला 2019 साली फेब्रुवारी महिन्यामध्ये सुरुवात झालेली आहे. तेव्हापासून ते आजपर्यंत या योजनेचे पैसे शेतकऱ्यांना नियमितपणे त्यांच्या खात्यावर पडत आहेत. वर्षाला 6,000 रुपये टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या खात्यावर पडत आहेत. आता PM किसान योजनेच्या अंतर्गत जी रक्कम शेतकऱ्यांना मिळत आहे त्या रकमेला काही अटी आहेत का, काही शर्ती आहेत का? तर कुठलीही अट किंवा कुठलीही शर्त या पैशासाठी नाही आहे. कारण की फार्मर ID म्हणजे शेतकऱ्यांचं ओळखपत्र कुठल्याही योजनेसाठी बंधनकारक करण्यात आलेला आहे. तसा प्रचार आणि प्रसार कृषी विभागाच्या वतीने करण्यात आलेला आहे. मात्र PM किसान योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी सर्व शेतकऱ्यांना फार्मर ID कंपल्सरी करण्यात येणार आहे का, हा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. कारण की बहुतांश शेतकऱ्यांनी हे प्रमाणपत्र काढलेलं नाही आहे, तर काही शेतकरी प्रमाणपत्र काढण्याच्या प्रोसेसमध्ये आहे. मात्र PM किसान योजनेच्या हप्त्याला या ओळखपत्राची सध्या तरी कुठलीही सक्ती नाही आहे. त्यामुळे जे लाभार्थी आहेत ज्यांची नावं या योजनेअंतर्गत आहेत त्या सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि त्यांचे पैसे त्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत. राज्यामध्ये 19वा हप्ता 93,25,774 शेतकऱ्यांच्या खात्यावर पडलेला होता. आता या 20व्या हप्त्यातही काही थोडं मागं पुढं होऊ शकतं. जवळपास 92 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर राज्यातल्या हा हप्ता पडण्याची शक्यता आहे.